Good morning. Myself Dr. A.N. Basugude, Professor and Head Department of Statistics, Gopalakrishna Gokhale College, Kolhapur. Today we are going to deal with the statistical quality control, and that to a part 1. What is the statistical quality control? आपल्याला माहिती आहे की इंडस्ट्रीमध्ये हा यूज केला जातो. इंडस्ट्रीमध्ये कोणताही ॲटम जर प्रोड्यूस करत असाल तर ते सगळेच्या सगळे ॲटम प्रोड्यूस झालेले एकाच पद्धतीचे एकाच क्वालिटीचे असत नाहीत. त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स हे आलेले तुम्हाला दिसून येतील. समजा एखादं चॉकपीस प्रोड्यूस करणारी फॅक्टरी असेल किंवा नेल प्रोड्यूस करणारी फॅक्टरी असेल, तर आपण सलग जर दोन ॲटम तयार झालेले जर बघितले तर ते आपल्याला नेकेड आयने बघितले तर त्याची लांबी रुंदी जाडी एकसारखी दिसेल. पण आपण मायक्रोमीटर स्क्रू गेज किंवा वर्नियर कॅलिपरने जर त्याची मेजरमेंट केली तर त्याच्यामध्ये काही 0.001चा का असा ना इतका असा त्याच्यामध्ये व्हेरिएशन आलेले दिसून येतात. एखादा ॲटम 3 इंचाचा प्रोड्यूस व्हायचा असेल 3.0001 इतका व्हेरिएशन किंवा व्हेरिएशन हे त्याच्यामध्ये दिसून येतील. सगळेच प्रॉडक्ट हे चांगल्याच पद्धतीचे तयार होतील असं नाही आहे. आणि म्हणून अशा ठिकाणी आपल्याला स्टॅटिस्टिकल टूल्स अँड टेक्निक्सचा वापर करून हे जे व्हेरिएशन आहेत ते कसे आपल्याला मिनिमाइज करता येतील ते बघायचं आहे. म्हणून SQCची डेफिनेशन काय दिले? SQC कॅन बी डिफाइंड ॲज use of sampling technique and test of significance to get a production process under control and give a warning to the producer as soon as it goes out of control. म्हणजेच काय? Any production process, even though it is good, it may not produce always the best quality items. चांगल्या क्वालिटीचे आयटम हे प्रोड्यूस होतीलच सगळेच्या सगळे असं नाही आहे. बिकॉज देर आर डिफरंट कॉजेस ऑफ व्हेरिएशन्स इन द क्वालिटी ऑफ द ॲटम्स. वेगवेगळी कारणं त्याला असतील ते आपण पुढे बघणार आहोत. ड्यू टू दीज कॉजेस द क्वालिटी ऑफ द ॲटम अफेक्ट्स मच अँड हेन्स वी कॅन use the statistical tools and techniques to improve the quality of these atoms by removing or minimizing these causes of variation. And therefore SQC can be defined as use of sampling technique and test of significance to get a production process under control and give a warning to the producer as soon as it goes out of control. मग आता हे कॉजेस ऑफ व्हेरिएशन कोणकोणते आहेत? कारण कशामुळे हे व्हेरिएशन्स येऊ शकतात? सो देर आर 2 टाइप्स ऑफ कॉजेस ऑफ व्हेरिएशन. वन इज कॉल्ड एज अ चान्स कॉजेस, अदर इज कॉल्ड एज दी असाइनेबल कॉजेस. 2 प्रकारचे कॉजेस कारणं आहेत ही. त्यातलं पहिलं कारण आहे ते म्हणजे चान्स कॉजेस. दे आर ऑकरिंग ड्यू टू दी चान्स फॅक्टर ओनली. म्हणजे माणसाच्या कंट्रोलच्या बाहेरच्या काही गोष्टी असतात आणि त्या गोष्टी घडत असल्यामुळं काय होतं की अशा पद्धतीचे व्हेरिएशन येऊ शकतात. दी व्हेरिएशन्स विच आर अकर्ड ड्यू टू दी चान्स फॅक्टर्स अँड विच आर बियॉन्ड ह्युमन कंट्रोल आर कॉल्ड एज दी चान्स कॉजेस. उदाहरणार्थ आपल्याला असं सांगता येईल, देर मे बी अ स्लाइट व्हेरिएशन इन इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंटमध्ये थोडासा बदल झाला तरीसुद्धा प्रोड्यूस होणाऱ्या प्रॉडक्टमध्ये थोडा का असं ना त्यामध्ये व्हेरिएशन येऊ शकतील. हीट करत असताना सुद्धा काही वेळेला आपल्या बाहेरचे टेम्परेचर आणि आत आपण ज्यामध्ये मशिनरी आपण लावलेली आहे तिथलं टेम्परेचर हे एकसारखं राहिलं असं नाही आहे. सडन इन्क्रीज डिक्रीज जर बाहेरचं टेम्परेचर झालं तर आतमध्ये आपण ॲडजस्ट केलेल्या टेम्परेचरमध्ये सुद्धा व्हेरिएशन येऊ शकतात आणि त्यामुळे सुद्धा त्याच्यामध्ये हे प्रोड्यूस प्रॉडक्टमध्ये व्हेरिएशन येऊ शकतात. पण या कारणामुळे येणारे जे व्हेरिएशन्स आहेत ते अगदी कमी प्रमाणात होत असतात. मायन्यूट निग्लिजिबल अशा पद्धतीचे असतात. जसं मग काय सांगितलं, 3 इंचाचा ॲटम प्रोड्यूस करायचा असेल तर 3.001 म्हणजे 3 इंचाचा ॲटम ज्या मशीनसाठी आपण बनवला आहे, समजा नटबोल्ट तयार केला असेल तर तो नटबोल्ट त्या मशीनला बसत नाही असं नाही, पण तो डिफेक्टिव्ह आहे असं आपल्याला म्हणता येईल, कारण त्याचं माप बरोबर 3 इंच नाही आहे. म्हणजेच काय, या टाईपच्या व्हेरिएशनमुळं फारसे काही लॉसेस पण होत नाहीत, कारण ते प्रोड्युसरला जे पाहिजे आहे ते त्या पद्धतीनं आपण देऊ शकतो, कारण त्यामधले व्हेरिएशन हे एकदम निग्लिजिबल असतात किंवा कमीत कमी असतात. सो देर विल नॉट बी मच लॉस टू दी प्रोड्युसर. प्रोड्युसरला याच्यामुळं फार मोठे व्हेरिएशन नसल्यामुळं फार काही लॉस होतं आहे असं नाही आहे. दुसरं जे आहे ते म्हणजे असाइनेबल कॉजेस. म्हणजे वरचे जे होते ते काही वेळेला आपल्याला असाइन करता येत नाही. कशामुळं व्हेरिएशन झालेले आहेत, हीटमुळं झाले की टेम्परेचर का अजून कशामुळं इलेक्ट्रिक करंटमुळं झालं हे आपल्याला डिटेक्ट करता येत नाही.
पण दुसरे जे कॉजेस आहेत ते मात्र आपल्याला डिटेक्ट करता येतात. असाइनेबल कॉजेस, these are the causes which can be identified, and or you can say they can be assigned. For example, there may be a occurrence, the variation may occur due to the faulty raw material असेल, जसं सॉफ्टनेस आणि हार्डनेस जे ठरलेलं असतं त्यापेक्षा ठरलेल्यापेक्षा जास्त हार्ड असेल, ठरलेल्यापेक्षा कमी हार्ड असेल किंवा सॉफ्ट जास्त असेल तरीसुद्धा त्याच्यामध्ये व्हेरिएशन येऊ शकतात. किंवा निग्लिजन्स ऑफ दी वर्करचा निग्लिजन्स झालेला असेल त्यामुळे सुद्धा हे व्हेरिएशन मोठ्या प्रमाणात येऊ शकतात. किंवा मेजर फॉल्ट्स इन द मशिनरीमधले फॉल्ट्स आहेत ते मोठ्या प्रमाणातले असतील, मेजर असतील तर हे व्हेरिएशन येतात. आणि याच्यामुळे आलेले व्हेरिएशन्स आहेत किंवा डिफॉल्ट आयटम तयार होणारे आहेत त्यांचे मात्र व्हेरिएशन मोठ्या प्रमाणात म्हणजे सिग्निफिकंट असे दिसण्याजोगे आहेत. म्हणजे 3 इंचाचा आयटम मगाशी सांगितल्याप्रमाणे असेल तर त्यामध्ये 3.01 किंवा 3.1 3.17 अशा पद्धतीने जनरली इंडस्ट्रीमधले आयटम कसे असतात 0.25च्या फरकाने, म्हणजे एकतर 3 असेल, 3.25 असेल, 3.5 असेल, 4.25 4 असेल, अशा पद्धतीनं 0.25च्या फरकाने असेल तर 3.13चा आयटम प्रोड्यूस झाला तर ना तो 3 इंचामध्ये घेता येत ना तो 3.25 इंचामध्ये, तो डिस्कार्डच करावा लागेल. आणि म्हणून प्रोड्युसरला बऱ्याच प्रमाणात ह्याचे लॉसेस होत असतात. आणि म्हणून आपला एम जो आहे तो म्हणजे या पद्धतीचे व्हेरिएशन आहेत की नाही त्याचं डिटेक्शन करणं हाच मेन पर्पज आपला SQCमध्ये असेल. Hence, SQC detects such variations and tries to reduce these type of variation. म्हणून या पद्धतीचे व्हेरिएशन रिड्यूस करणं हाच आपला मेन उद्देश असेल. आता व्हॉट इज द पर्पज ऑफ SQC किंवा ॲडव्हान्टेज ऑफ SQC यू कॅन से, तर त्यामध्ये काय म्हणता येईल, SQC हेल्प्स इन फाइंडिंग दी असाइनेबल कॉजेस इन ॲन ऑनगोईंग प्रोसेस. ऑनगोईंग प्रोसेसमध्ये असाइनेबल कॉजेस आहेत की नाहीत त्याचं डिटेक्शन आपल्याला करता येतं. इट हेल्प्स इन इम्प्रूव्हिंग द क्वालिटी ऑफ द ॲटम्स, म्हणजे त्यामध्ये करेक्शन करून आपल्याला क्वालिटी ऑफ द ॲटम्स आपल्याला इम्प्रूव्ह करता येते. इट हेल्प्स टू टेक रेमेडियल ॲक्शन टू करेक्ट दी प्रोसेस. त्यामध्ये रेमेडियल म्हणजे त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी आपल्याला काही सजेशन्स करता येतील आणि त्याप्रमाणे केल्यानंतर आपल्याला चांगले ॲटम प्रोड्यूस होताना दिसतील. इट सेव्स द टाईम अँड रॉ मटेरियल आपण खराब ॲटम जर आपण इम्प्रूव्हमेंट केलेले असेल तर खराब होणारे ॲटम कमी होतील, त्यामुळे रॉ मटेरियल कमी लागेल. आणि ते खराब झालेले ॲटम जर असतील, आपण जर काही इम्प्रूव्हमेंट केली नसेल तर ते ॲटम होणारे खराब ते आपल्याला डिस्कार्ड करावे लागतील आणि नवीन प्रोडक्शनला टाईम द्यावा लागेल. म्हणजे टाईम पण वाचतो आणि रॉ मटेरियल पण वाचतं. आणि त्याचबरोबर इकॉनॉमिक लॉसेस आपले मिनिमाइज करायला आपल्याला हेल्प होते. दॅट इज द अनदर वन, इकॉनॉमिक लॉसेस आर मिनिमाइज्ड. देन इट क्रिएट्स दी गुडविल ऑफ दी कस्टमर. जर तुम्ही चांगलेच आयटम प्रोड्यूस करून देत असाल तर कस्टमरमध्ये तुमच्याबद्दलचं गुडविल जे आहे ते चांगलं तयार होईल. याच्यानंतरचा आणखी एक भाग येतो तो म्हणजे प्रोसेस कंट्रोल काय आणि प्रॉडक्ट कंट्रोल काय आहे. प्रोसेस कंट्रोल म्हणजे ती प्रोसेस जी चालू आहे प्रोडक्शनची त्याच्यामधले येणारे व्हेरिएशन आपण इम्प्रूव्ह करण्याच्या दृष्टीनं प्रोसेस कंट्रोल करतो. आणि प्रॉडक्ट कंट्रोल म्हणजे तयार झालेल्या प्रॉडक्टमध्ये आपण इन्स्पेक्शन करून मग त्याच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट करण्याच्या दृष्टीनं काही गोष्टी करत असतो. तर प्रोसेस कंट्रोलमध्ये काय म्हणता येईल, इन प्रोसेस कंट्रोल द प्रोडक्शन प्रोसेस ड्युरिंग द मॅन्युफॅक्चरिंग पिरियड आर कंट्रोल्ड. म्हणजे प्रोडक्शन प्रोसेस सुरू असताना आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत. ठराविक अंतराने आपण सॅम्पलिंग करत राहायचं आहे, सॅम्पल घेत राहायचं आहे आणि त्यामध्ये प्रोडक्शन प्रोसेस अंडर कंट्रोल आहे की नाही ते आपण बघत राहायचं आहे. नसेल तर त्यामध्ये इम्प्रूव्हमेंटचा प्रयत्न करायचा. सो दॅट द फायनल प्रोड्यूस प्रॉडक्ट इज ऑफ गुड क्वालिटी. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रोसेस कंट्रोल आर टू कीप मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस अंडर कंट्रोल सो दॅट द प्रपोर्शन ऑफ डिफेक्टिव्ह युनिट्स इज व्हेरी लेस. थोडंसं कमी होईल या पद्धतीनं आपण त्याचं प्रपोर्शन डिफेक्टिव्हचं आहे ते कमी होईल अशा पद्धतीनं आपण प्रोसेस कंट्रोलमध्ये बघणार आहोत. प्रॉडक्ट कंट्रोलमध्ये काय केलं जातं, इट इज अ स्टॅटिस्टिकल मेथड यूज्ड फॉर इम्प्रूव्हमेंट इन द क्वालिटी ऑफ द ॲटम्स प्रोड्यूस्ड. सॅम्पल्स ऑफ सफिशियंटली लार्ज साईज आर सिलेक्टेड फ्रॉम दी प्रोड्यूस्ड प्रॉडक्ट अँड व्हेरिएशन्स आर मेजर्ड फॉर दॅट सॅम्पल. म्हणजे वेगवेगळ्या सॅम्पल ह्या प्रोड्यूस झालेल्या ॲटममधनं घेतल्या जातात. एक दिवसभरामध्ये 10,000 ॲटम झालेले असतील, प्रत्येक तासाला 1,000 ॲटम प्रोड्यूस झालेले असतील, 8,000 ॲटम प्रोड्यूस झाले म्हणून आपण 8 तासाच्या शिफ्टमध्ये.
तर त्या 1000मधून एक 100चे सॅम्पल किंवा 10चे सॅम्पल 25चे त्या दॅट विल डिपेंड अपॉन दी प्रोडक्शन प्रोसेस. तर त्या पद्धतीनं ते ॲटमचे सॅम्पल सिलेक्ट केले जातात आणि त्याच्यावरनं ठरवलं जातं की पूर्ण जो 1000चा लॉट आहे 1 तासात प्रोड्यूस झालेला किंवा 8,000चा पहिल्या एका शिफ्टमध्ये आहे, तो 8,000चा लॉट जो आहे तो पूर्णतः आपण ॲक्सेप्ट करायचा आहे का रिजेक्ट करायचा आहे. जर तो टॉलरेशन लिमिट जे आपण पुढं काढणार आहोत ते 3 सिग्मा लिमिट्स आपण ज्याला म्हणणार आहोत किंवा शिवर्स कंट्रोल लिमिट्स म्हणतो ज्याला आपण, तर ते आपण काढणार आहोत. तर त्या लिमिटच्या मध्ये जर सगळ्या गोष्टी असतील किंवा विदिन लिमिट असतील तर आपण ते पूर्ण लॉट काय करतो ॲक्सेप्ट करतो. त्याच्या बाहेर जर जात असेल तर आपण पूर्ण लॉट रिजेक्ट करतो आणि मग खराब ॲटम आहेत ते चांगल्या ॲटमने रिप्लेस करून तो लॉट हा सिलेक्ट केला जातो किंवा तो फायनल केला जातो आणि तो पुढं पाठवला जातो. तर त्या प्रोसिजर्स आपल्याला बघायच्या नाही आहेत, आपल्या सिलेबस नाही आहेत, कशा पद्धतीनं तो करायचा आहे. की पुढं काय म्हटलं आहे, इफ व्हेरिएशन्स आर विदिन द टॉलरेशन लिमिट देन द होल लॉट इज ॲक्सेप्टेड, अदरवाईज इट इज रिजेक्टेड. दिस इज अचिव्ड थ्रू ॲक्सेप्टन्स सॅम्पलिंग प्लॅन. मग असे म्हटलं की हा भाग आपल्या सिलेबसमध्ये नसल्यामुळे आपण बघणार नाही आहोत. तर ते ॲक्सेप्टन्स सॅम्पलिंग प्लॅन्स आहेत, त्याप्रमाणे ते प्लॅनप्रमाणे आपण पुढं करत जाणार आहोत. दीज मेथड्स हेल्प्स इन इम्प्रूव्हिंग द क्वालिटी ऑफ द लॉट ऑफ द प्रॉडक्ट. म्हणजे लॉटचा जी काही क्वालिटी आहे ती इम्प्रूव्ह करणे. म्हणजे जर त्या लॉटमध्ये 8 तासाच्या लॉटमध्ये तुम्हाला 8,000 ॲटम असतील तर त्यामध्ये ठरलेल्या ॲटमपेक्षा जास्त ॲटम डिफेक्टिव्ह निघाले तर आपण काय करणार आहोत, जेवढे डिफेक्टिव्ह आहेत ते बाजूला करून आपण त्यामध्ये चांगले घालणार. म्हणजे चांगली इम्प्रूव्हमेंट त्या लॉटची झालेली आहे असं आपल्याला म्हणता आहे. त्याच्यानंतर शेवटचा पार्ट येतो तो म्हणजे शिवॉर्ट्स कंट्रोल चार्ट किंवा 3 सिग्मा लिमिट्स कंट्रोल चार्टचे जे आहेत ते आपल्याला बघता येतील. These control charts is effective tool for reducing the variability in the process. जे प्रोसेसमधले व्हेरिएबिलिटी आहेत त्याचं रिडक्शन करण्यासाठी हा कंट्रोल चार्टचा वापर केला जातो. इट इज अ ग्राफिकल मेथड विथ द हेल्प ऑफ which we can see whether the production process is under control or not. ग्राफच्या साहाय्याने आपल्याला काय बघायचं आहे, हे प्रोडक्शन प्रोसेस आपल्याला अंडर कंट्रोल आहे की नाही बघायचं आहे. These control chart consist of 3 horizontal line. याच्यामध्ये 3 आडव्या रेषा म्हणूया हॉरिझॉन्टल लाईन्स असतात. त्याच्यामधली मधली लाईन जी आहे मिडल लाईन करस्पॉन्ड्स टू द एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ द कस्टमर दॅट इज अँड इट इज डिनोटेड बाय सेंट्रल लाईन CL. मधली लाईन आहे त्याला कस्टमरची काहीतरी ऑर्डर तुम्हाला प्लेस केली, मग सांगितल्याप्रमाणे 3 इंचाच्या ऑर्डरचं एक 10,000 ॲटम प्रोड्यूस करा, नटबोल्ट प्रोड्यूस करा असं जर ऑर्डर मिळाली असेल, 3 इंच म्हणजे काय कस्टमरची अपेक्षा आहे आणि त्यालाच आपण सेंट्रल लाईन म्हणणार आहोत. द अपर लाईन करस्पॉन्ड टू दी मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल दॅट अ कस्टमर कॅन अलाव. कस्टमरला पण माहिती असतं की त्याच्यामध्ये चान्स कॉजेस किती प्रयत्न केला तरी प्रोड्युसरला ते कॉजेस आहेत ते कमी करता येत नाहीत, चान्स कॉजेस. आणि मग त्या पद्धतीनं त्यामध्ये शुअरली त्याच्यामध्ये काही थोडे व्हेरिएशन येणार आहेत हे कस्टमरला पण माहिती असतं. त्यामुळे 3 इंचाच्या ऐवजी 3.05 अशा पद्धतीनं हायेस्ट व्हॅल्यू तिथंपर्यंतचं जरी मेजरमेंट आलं तरी सुद्धा तो ॲक्सेप्ट करायला तयार असतो. असं काहीतरी लिमिट असतं, त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, अप्पर कंट्रोल लिमिट UCL. जसं आपण अप्पर व्हॅल्यू बघितली तसंच कस्टमरला माहिती आहे की प्रत्येक वेळेला काय मोठं लांबी जास्त असलेलेच ॲटम प्रोड्यूस असतील असं नाही आहे. कमी लांबीचे सुद्धा ॲटम प्रोड्यूस होऊ शकतात आणि म्हणून जसं 3.05 असं वरचं लिमिट सांगितलं 3 इंचाच्या ऐवजी 3.05, तसंच 3 इंचाच्या ऐवजी 2.95 अशा पद्धतीनं सुद्धा टॉलरेशन लिमिट लोएस्ट लिमिट सांगितलं जातं. दी लोअर लाईन करस्पॉन्ड्स टू दी minimum value of the variable that a customer can tolerate and which is known as the lower control limit LCL. या पद्धतीनं CL, LCL आणि UCL हे ठरले जातात आणि मग तो एका चार्टवरती घेतले जातात हे सगळे पॉईंट्स. द कंट्रोल चार्ट इज ड्रॉन बाय टेकिंग सॅम्पल नंबर्स ऑन एक्स ॲक्सिस अँड ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ द क्वालिटी कॅरेक्टरिस्टिक आर टेकन ऑन द Y ॲक्सिस अँड करस्पॉन्डिंग पॉईंट्स आर प्लॉटेड इन द चार्ट. एक्स अक्षावरती काय घ्यायचे आहेत आपण सॅम्पल नंबर्स घ्यायचे. पहिली सॅम्पल दुसरी सॅम्पल 10ची असेल त्याचं काय असेल ते ॲव्हरेज असेल, रेंज असेल, काय असेल ते घ्यायचं आहे Y अक्षावरती. म्हणजे ते जे ॲव्हरेज क्वालिटी व्हॅल्यू म्हणतो ते त्याचं पहिली सॅम्पल त्याचा मीन व्हेरियन्स काय असेल आपण घेतलेला तो काय करायचा Y अक्षावरती घ्यायचा आहे
आणि मग ते पॉईंट्स पहिल्या सॅम्पलचा एक्स अक्षावरती वाचला आणि त्याच्यावरती वाय अक्षावर त्याचा मीन किती आहे, दुसऱ्या सॅम्पलचा मीन, तिसऱ्या सॅम्पलचा मीन, अशामुळे पद्धतीनं आपण मीन चार्ट वगैरे ड्रॉ करू शकतो. इफ ऑल द प्लॉटेड पॉईंट्स लाईज विदिन LCL अँड UCL, म्हणजे LCL आणि UCLच्या मध्ये सगळे प्लॉट केलेले पॉईंट्स असतील तर then we can say that the production process is under control, otherwise it is out of control. म्हणजे जर सगळे प्लॉट केलेले पॉईंट, म्हणजे पहिल्याचा सॅम्पल किती आहे, दुसऱ्याचं, या 3 लाईन तर ड्रॉ करायच्या, त्याचबरोबर पहिल्याचा मीन किती आहे, दुसऱ्याचं मीन किती आहे, तिसऱ्याचं मीन किती आहे, अशा पद्धतीनं मीन चार्टसाठी आपण जर प्लॉट केले असतील आणि हे प्लॉट केलेले पॉईंट्स LCL आणि UCLच्या दरम्यान मध्येच असतील तर आपण ॲक्सेप्ट करणार प्रोडक्शन प्रोसेस, अदरवाईज वी रिजेक्ट, म्हणजे थांबवणार प्रोडक्शन प्रोसेस. त्याच्यामध्ये आपलं काय झालं, डिटेक्शन ऑफ असायनेबल कॉजेसचं सिग्नल आपल्याला मिळाला आणि त्यामुळं आपण काय करायचं आहे, थांबायचं आहे. ज्या गोष्टी आपल्याला रिपेअर करायच्या आहेत, करेक्शन करायचे आहेत, त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायची आहे, ती करून घ्यायची आणि मगच पुढचं प्रोडक्शन प्रोसेस सुरू करायची. तरच प्रोड्युसरचा लॉस हा कमी होईल, अन्यथा डिफॉल्ट आयटम किंवा डिफेक्टिव्ह आयटम हे प्रोड्यूस होत राहतील. सो दिस इज युअर शॉर्ट्स कंट्रोल चार्ट किंवा 3 सिग्मा लिमिट्स LCL, CL आणि UCL हे आपल्याला 3 सिग्मा अंतरावरती तुम्हाला कन्स्ट्रक्ट करता येतील. याचं कन्स्ट्रक्शन कसं करायचं आहे, यामध्ये आपल्याला 2 प्रकारचे चार्ट कसे आहेत ते बघायचे आहेत, कुठले कुठले, तर तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. सो दिस इज थँक्यू व्हेरी मच.